नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहे उपवासासाठी उन्हाळी वाळवणातील बटाटा, साबुदाणे आणि भगर वापरून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी चकली। तर चला मी काही चकली तुम्हाला ना तळून सुद्धा दाखवते। बघा मस्त झालेले आहेत। तर चला, आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त फुलतात आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि नेहमीच्या बटाटा आणि साबुदाणा चकलीपेक्षा सुद्धा चवीला थोड्याशा वेगळ्या आणि करायला सुद्धा एकदम साध्या सोप्या। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर हे 1 किलो मी उकडलेले बटाटे घेतले होते, म्हणजे कुकरचे मी स्लो गॅसवरती 4 शिट्ट्या घेतल्या होत्या। आणि हा भिजवलेला साबुदाणा आहे, जसं आपण खिचडीसाठी नाही भिजवतो अगदी त्याचप्रमाणे भिजवलेला आहे। आणि हे जे आहे ना भगर, म्हणजे वरईचा मी भात घातलेला आहे। तर तो कसा घातलेला आहे, 1 वाटी अगोदर भगर घ्यायची, तिला वरईसुद्धा म्हणतात, आणि ती चांगली भाजून घ्यायची। आणि जशी तुम्ही भाजत जाल तशी फुलत जाते, अशी दाणेदार होते सफेद कलरसारखी। तर हे बघा भाजल्यानंतर बघा अशी होते। आता ही छान भाजली की गॅस करायचा बंद, 10-15 मिनटं चांगली भाजते, पण स्लो गॅसवरती भाजायची, म्हणजे जाळायची नाही, काही नाही, व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। आता ही भाजून घेतल्यानंतर काय करायचं, स्वच्छ एकदा पुन्हा धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने। तर चला आता ही मी अगोदर धुवून घेते। आपण बटाटा साबुदाण्याची चकली नेहमीच करतो, पण ही भगरची जी चकली आहे ना करायला पण साधी सोपी तर आहे, पण खायला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते, अजिबात कडक होत नाही, काय नाही। तर हे पाणी टाकून द्यायचे धुतल्यानंतर ना। आता याचा आपल्याला घालून घ्यायचा आहे भात, जसं आपण भात घालतो अगदी त्याचप्रमाणे याच्यामध्ये पाणी टाकून भात घालून घ्यायचा आहे। त्या 10-15 मिनटं लागतील भात व्हायला, याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे। आता आपण ही भगर जी आहे ना ती अशी शिजवून घेणार आहे, म्हणजे हिचा भात करून घ्यायचा आपल्याला। तर हे बघा 10-15 मिनटं लागतात, पण अशा पद्धतीने तिचा भात शिजवून घ्यायचा भगरीचा। आता याचा आपण वापर करणार आहे चकली बनवण्यासाठी थंड झाल्यावरती। तर हे बघा आता थंडसर झालेला आहे आणि मस्त एकदम मऊसूत शिजवून घेतलेला आहे। आता इकडे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि काही लाल मिरच्या मिक्स, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि थोडंसं आपल्याला लागणार आहे मीठ। तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, मोठं ताट घेते आणि बटाटे जे आहे ना ते आपल्याला सोलून घ्यावं लागणार आहे। तर चला बघा बटाटे एक एक करून आता आपण सोलून घेऊया। आता याआधी सुद्धा आपण उन्हाळी वाळवणातील उपवासासाठी खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत, जसं की बटाटा साबुदाणा चकली पाहिलेली आहे, बटाटा साबुदाण्याचे लाल मिरचीतले हिरव्या मिरचीतले पापड बनवलेले आहेत, बटाट्याची फिंगर चीज बनवलेले आहे, वेपर्स बनवलेले आहे, साबुदाणा पळी पापड बनवलेले आहे, तसेच गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई बनवलेली आहे, नाचणीचे पापड बनवलेले आहेत, रेशनिंगचे तांदळाची कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली किंवा आपण रेशीम तांदळाचा वापर करून बॉबी पापडसुद्धा बनवलेले आहे। अशा खूप सारे आपण उन्हाळी वाळवणातील रेसिपीज बनवलेल्या आहेत, जे की एकदम साधे सोपे आहे आणि तुम्ही सहज बनवू शकता। अगदी पहिल्यांदा जरी बनत असेल तर एकदम परफेक्ट तुमची रेसिपी होतील। अशा आपण खूप साऱ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा। तर हे बघा चला आता हे बटाटे जे आहेत आपण सोलून घेतलेले आहेत। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील। तर चला आता हे साल काढून झाले की आता आपल्याला एक एक करून बटाटा किसून घ्यायचा आहे। तर किसून काय घ्यायचं, कारण जेव्हा आपण चकली बनवतो तर बरेच जण म्हणतात की आम्ही चकली सर्व म्हणजे मिश्रण व्यवस्थित बनवतो, पण चकली करताना काय होतं की चकलीचा आकार येत नाही, तो तुटतो। पण बरेच जण काय करतात, बटाटा जो आहे ना हाताने स्मॅश करतात, पण तसं न करता उकडलेला बटाटा पुन्हा असा किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे सर्व एकजीव होतं आणि पीठसुद्धा एकसारखं होतं, चकलीसुद्धा करताना तुटत नाही, आहे तशी आकार चकलीला सुद्धा राहतो। त्यामुळे बटाटे काय करायचे, किसून घ्यायचं, थोडा वेळ लागतो पण चकलीसुद्धा एकदम छान होते। तर चला आता हे बटाटे जे आहे आपण सगळे असे किसून घ्यायचे आहेत। तरी बघा पाहू शकता आता हा बटाटा मी सगळा किसून घेतलेला आहे बारीक किसणीने। आता आपण काय करूया, पीठ मळून घेऊया। आता ही भगर जी आहे आपण भात घालून घेतलेला आहे ते टाकून घेऊया। आता अगोदर डायरेक्ट भगर तुम्ही म्हणशाल की भाजून डायरेक्ट वापरले असे तर काय, पण जर तुम्ही भगर म्हणजे भाजून तर असा जर भात केला ना तर चकली जी आहे ना ती छान फुलते, पण ती खुसखुशीतसुद्धा होते, त्यामुळे भात घालून घ्यायचा चकली म्हणजे भगरचा। आता हा घेतलेला आहे साबुदाणा। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही मिरची, 9 ते 10 मिरच्या घेतल्या तरी बारीक करून, आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चकली बनवण्यासाठी। याआधी आपण बटाटा आणि साबुदाण्याची चकली बनवलेली आहे, पण त्यापेक्षा सुद्धा ही भगर बटाटा आणि साबुदाणा म्हणजे तिन्ही मिक्स करून एकत्र आपण चकली जी बनवतो ना ती खायला एकदम जबरदस्त लागते आणि मस्त कुरकुरीत होते, आणि मेन म्हणजे झटपट होते। तर चला हे तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते, थोडंसं गरम आहे
बटाटा हात भाजतोय, पण चला थोडं असं मिक्स करून घेते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. साबुदाणा भगर बटाटा सर्व असं एकजीव झालं गेलं पाहिजे, म्हणजे चकलीसुद्धा व्यवस्थित पडते आणि करताना सुद्धा तुटत नाही काय नाही. त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर चला आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चकली करून घ्यायची आहे. तर चला बघा, चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. आता थोडं आपण याच्यात भरूया. आता एक एक करून आपण चकली करून घेऊया. हे बघा, आणि जर तुमच्याकडे सोऱ्या नसेल ना, काय करायचं, एक प्लॅस्टिकची पिशवी असते ती घ्यायची आणि एका साईडने थोडंसं कट करायचं, तरी सुद्धा तुम्ही अशी चकली बनवू शकता. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून सोऱ्याने पण पटकन होतं. एक एक करून आपण आता अशी चकली बनवून घेऊया. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील पाहायला भेटतील. हे बघा, आता उपवासासाठी आपण आता उन्हाळी वाळवणात बनवून ठेवलं की आता नंतर आता श्रावण चालू झालं की आपले खूप सारे उपवास चालू होतात. त्यामुळे आता उन्हाळा आहे, ऊन असतं आणि मग वाळवणसुद्धा चांगलं वाळतं. त्यामुळे आता बनवून ठेवायचं, कारण उपवास इतके असतात की साबुदाणा किंवा भगर खायचा कंटाळा येतो. त्यामुळे थोडंसं असं तळलं जेवताना तरी बरं वाटतं, कारण उपवास काही असे असतात की आपल्याला मोडावे लागत नाही, ते कंपल्सरी धरावेच लागतात. त्यामुळे आपण उन्हाळी वाळवणातल्या अशा उपवासासाठी खूप सारे रेसिपी पाहिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा नक्की पहा आणि नक्की बनवून ठेवा. एकदा बनवा आणि वर्षभर मस्त खायचा आनंद घ्या. तर चला बघा, अशा पद्धतीने आपण आता एक एक करून चकली करून घेऊया. आणि मस्त कलर पण एकदम मस्त पांढरा शुभ्र आहे, पाहू शकता. आणि चकली वाळायला आहे ना 2 दिवस लागतात, कारण ऊन इतकं आहे की 2 दिवसात कोणतेही वाळवण असू द्या वाळतं. आता ते एवढं झालेले आहेत, थोडेसे राहिलेले आहेत. तर चला मी ते आपण करून घेतले. तर पाहू शकता आता आपल्या ह्या चकल्या सर्व घालून झालेले आहे. आता हे आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेऊया. मस्त झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत पहा. साबुदाणा सुद्धा मस्त दिसतोय. तर हे बघा 2 दिवस झालेले आहे आणि चकल्या चांगल्या मी वाळवून घेतलेल्या आहे. आणि बघा मस्त साबुदाणा, पाहू शकता साबुदाणा दिसत आहे आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत, अगदी पाहूनच समजतात की आपली चकली कशी झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला खायला कडक न लागता कुरकुरीत आणि खुसखुशीतच लागणार, याची 100% गॅरंटी. तर चला आता मस्त झालेले आहे. तर हे बघा, तर चला मी तुम्हाला काही चकली जी आहे ना, हे आपण वाळून घेतलेले आहे, तर थोड्याशा आपण फ्रायसुद्धा करून दाखवते कशा झालेल्या आहेत त्यासाठी. तर हे बघा, तेल एकीकडे गरम करायला ठेवलं होतं आणि तळायला पण जास्त वेळ लागत नाही, पटकन तळली जाते, कारण वाळल्यानंतर अजून हलकी होते, अशा पातळ होतात, त्यामुळे पटकन तळायचं, तेलसुद्धा जास्त न घेता. तर हे बघा, आणि मस्त चकली दिसते, मस्त साबुदाणा पण त्याच्यावर दिसते, दिसायला पण मस्त आणि खायला पण मस्त चटपटीत कुरुम उपवासासाठी. हे बघा, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भगर साबुदाणा आणि बटाट्याची चकली तिन्ही उपवासाचे साहित्य एकत्र करून आपण आज छान कुरकुरीत खुसखुशीत चकली बनवलेली आहे. बघा मस्त झालेली आहे अगदी, आणि एकही चकली करताना तुटली नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित झालेले आहे. तरी बघा तुम्हाला मी फ्रायसुद्धा करून दाखवलेले आहे. अगदी उपवासवाले काय पण ज्याला उपवास नाही ते सुद्धा, म्हणजे लहान मुलेसुद्धा आवडीने खातील, की छान ही चकली होते आणि चवसुद्धा जबरदस्त होते. तर बघा मस्त मी तुम्हाला थोड्याशा फ्रायसुद्धा करून दाखवलेल्या आहे. तर चालेल बघा, आता इकडं काही चकल्या पण फ्राय करून घेतलेल्या आहे आणि छान फुलतात. बघा मस्त झालेलं आहे. तर तुम्हाला एक चकली दाखवते. हे बघा, आवाजावरून तुम्हाला समजेल एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. चकली बनवलेली आहे, खायची श्री? कशी झाली बघ खाऊन? नाही गरम नाहीये, खा. कशी झाली आहे? छान झाली, श्रीला आवडली. पण इथं उपवास. तर चला, उपवासासाठी आपली कुरकुरीत आणि खुसखुशी अशी बटाटा साबुदाणा आणि भगरची चकली तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चकली कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.